रामकृष्ण हरी। आज गुरुपौर्णिमा, आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यास पूजेचा दिवस आहे। आजच्या ह्या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं सुद्धा नाव आहे। त्याचं कारण आहे, जगामध्ये जेवढं काही ज्ञान आहे, मग ते ज्ञान असो, विज्ञान असो, कोणतेही असो, त्या संदर्भात महर्षी व्यासांनी भाष्य केले नाही असं नाहीच। आणि म्हणून मग महर्षी व्यासांच्या संदर्भात एक संस्कृत ब्रीद असं आपल्याला ऐकायला मिळतं, व्यासोच्चिष्टम जगत सर्वम। म्हणजे जगात जेवढं काही तत्वज्ञान आहे ते संपूर्ण तत्वज्ञान हे व्यासांचं उष्ट आहे। म्हणजे त्यांनी अगोदर ते ग्रहण केलेले, त्यांनी आपल्याला ते सांगितलेले आणि नंतर इतर लोकांनी त्याचा अभ्यास करून आपल्याला सांगितलं। अशा अत्यंत महान अशा महर्षी वेदव्यास या गुरुला नमस्कार करण्याचा आजचा दिवस। आणि मग त्यानंतर आपल्या जीवनात जो प्रकाश पडतो त्याला गुरु म्हणतात, ही आपली व्याख्या आहे। आमच्या जीवनामध्ये जो प्रकाश पडतो त्याला गुरु म्हणतात। आपल्या संस्कृतीमध्ये पंचायतन पूजा दिलेली आहे। पंचायतन पूजामध्ये शिव, विष्णू, गणेश, पार्वती आणि सूर्य अशा 5 देवतांचा समावेश आहे। या 5 देवतांमध्ये संपूर्ण देवता समाविष्ट आहेत। ब्राह्मण पूजा मानतो त्यावेळेला ज्या देवतेची पूजा असते त्या देवतेला मध्यभागीमध्ये स्थापित करत असतो आणि 4 बाजूला 4 देवता स्थापित करतो। ते पंचायतन असतं। आणि पूजा करताना ब्राह्मण म्हणतात सुद्धा, पंचायतन देवताभ्यो नमः असं म्हणत असतात। तुम्ही ऐकलं सगळ्यांनी, आहे की नाही? पंचायतन देवताभ्यो नमः। आणि त्या पूजेमध्ये म्हणजे मध्यभागात जी देवता मानली जाते त्या देवतेची त्या दिवशी पूजा आपण करत असतो। आज जसं आपण गुरुची पूजा करतो त्यामुळे आपण पंचायतन मानलं नाही, परंतु आपण गुरुच्या प्रतिमा मानल्या। आपण एक परत आजचा योगायोग लक्षात घ्या। मी मुद्दाम सुरुवातीला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग का म्हटला, त्याच्यात शेवटचं चरण काय? जोरान सांगायचं, जोरान सांगायचं। माघ शुद्ध, पुढे माघ शुद्ध दशमी पाहुणे केला अंगीकार। आज वार कोणता आहे? हे एक योग आहे, फार मोठा योग आहे। हा काही वर्षानंतर योग आलेला असतो। म्हणजे स्वप्नामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांना बाबाजी नावाची व्यक्ती आली आणि त्यांना रामकृष्ण हरी मंत्र दिला। स्वप्नामध्ये गुरुने मंत्र दिला आणि त्या मंत्राला त्यांनी आपल्या जीवनामध्ये उभं केलं आणि तुम्हा आम्हाला सगळ्याला तो मंत्र जपायला प्रेरणा दिली। आम्हाला प्रत्यक्ष गुरुजी भेटतात हाडामासाचे, पण आमच्यावर काही परिणाम होतो का? जोरान सांगा। नाही, तोंड बंद करून नाही ठेवायचं, आतलं बोललं पाहिजे। आणि ते स्वप्नामध्ये त्यांना बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला, रामकृष्ण हरी। माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे। ते म्हणतात की माझा त्यांनी स्वीकार केला। गुरुनी स्वीकार करणं हे खूप महत्वाचं असतं। आपण गुरुच्या मागे मागे असतो। आपल्या देशामध्ये असे काही महानुभाव होऊन गेलेत, मोठे मोठे महात्मे, की जे गुरुकडे राहिलेत 2-2, 4-4, 5-5, 6-6 वर्ष गुरुनी त्यांच्याकडे ध्यान दिले नाही। त्याच्यानंतर त्यांना ध्यानात घेतलं आणि ते महान असे महापुरुष आहेत। तर अशा आपल्या जीवनात प्रकाश पडणाऱ्या गुरुला नमस्कार करण्याचा आजचा दिवस आहे। मग पंचायतन देवतामध्ये शिव, विष्णू, गणेश आणि पार्वती, म्हणजे शिव शक्ती, विष्णू आणि गणेश, आणि 5वी देवता काय? सूर्य। पण सूर्याची मूर्ती तयार करता येत नाही, मात्र सूर्याचा गुण ज्यांच्यामध्ये असतो ना, ते कोण आहेत? ते गुरु आहेत। आणि म्हणून पंचायतन देवता मांडताना आपल्या घरात सुद्धा शिवाची मूर्ती असते, पार्वतीची मूर्ती असते
गणेशाची मूर्ती असते, विष्णूची मूर्ती असते, मात्र सूर्याची मूर्ती नसते. मग त्या ठिकाणी आपण कोणती मूर्ती ठेवायची असते? गुरुची. जसं आपण आळंदीवासी किंवा माऊलीला मानणारे सगळेजण गुरु म्हणून देवघरामध्ये त्यांची मूर्ती ठेवतात. आपल्या प्रत्येकाच्या देवघरात नक्कीच असेल, शंका घ्यायचं कामच नाही, कारण ते आमचे सद्गुरू आहेत. वास्तविक भगवान ज्ञानेश्वर हे महाविष्णूचा अवतार आहे. लोपले ज्ञान जगी हित नेन ती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले. त्यांचं नाव ज्ञानेश्वर ठेवलेले, मात्र ते कोण आहे? पांडुरंग आहे. पण तरी पण आपण आपल्या जवळच 200-250 किलोमीटर अंतरावर परब्रह्म सावळे परब्रह्म उभं आहे. त्याच्यामुळे आपण माऊली ज्ञानेश्वरांना सद्गुरू समजतो. तुकारामांना काय समजतो आपण? जगद्गुरू समजतो ना, आहेच ते, आणि त्यांची पूजा करतो आपण. तर अशा आपल्या जीवनात प्रकाश पाडणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्या व्यक्ती आपल्याला गुरुस्थानी असतात. ती कोणी असो. भगवान दत्तात्रयाने किती गुरु केले? 24. बघा तुम्ही ते 24 गुरु कोण कोण आहे. त्या प्रत्येकाकडून त्यांनी शिकलं. आणि शेवटी असं एक वाक्य आहे की या जगामध्ये जेवढं काही अवतीभोवती आपले आहेत ते आपल्याला ती शिकवत असतं, म्हणजे ते आपल्या गुरुचे. पण एक वाक्य लक्षात घ्या, आपल्या जीवनात प्रकाश पाडतो तो गुरु. आपल्या जीवनात अंधार पाडतो असाही गुरु आपल्याला मिळत असतो, पण त्याला गुरु मानायचं नाही. महत्वाचा पॉइंट आहे. आपल्या जीवनात प्रकाश पाडतो तो गुरु. म्हणून सूर्याची प्रतिमाच्या ठिकाणी गुरुची प्रतिमा ठेवतात. आपल्या जीवनात प्रकाश पाडतो. पण ज्याने आमच्या जीवनात अंधार केलेला आहे, पुष्कळ लोक आहेत ना आपल्याला मार्गदर्शन करणारे, ज्यांच्यामुळे आपल्या जीवनात अंधार आलेला आहे. बऱ्याच वेळेला चुकीचा सल्ला देतात, चुकीचा सल्ला देतात, आणि त्या चुकीच्या सल्ल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अंधार निर्माण होतो. त्याला गुरु नाही मानायचं. वास्तविक तो गुरुच असतो. नवीन सून येते आणि ती शेजारणीच्या घरी वारंवार जाऊन बसते. बोलता बोलता ती शेजारची बाई तिला बरोबर शिकवते पद्धतशीर, कारण तिचे सासूतून तिचं पटत नसतं. हळूहळू इतकी पक्की करून टाकते तिला की या दोघीचं इतकं 36चा आकडा होतो. म्हणजे काय केलं? हिच्या जीवनामध्ये अंधार करून टाकला. म्हणजे हिनं आपल्या सासूला आई मान, संस्कृती आपला असं शिकवते की आपल्या सासूला आई मानायचं. म्हणजे ते घर सोडल्यानंतर माझी सासू हीच माझी आई, माझा सासरा हाच माझा वडील, माझे वडील, माझा दीर हा माझा भाऊ, माझी नणंद ही माझी बहीण, हे आपल्या संस्कृतीमध्ये प्रतिपादन केलेले आहे. पण त्याच्याऐवजी अशा प्रकारचे आपल्या जीवनात काळोख पसरवणारे गुरु मिळतात आजूबाजूला, आणि त्या घरामध्ये तेढ निर्माण होतं. म्हणजे काय येतो? अंधार येतो. आणि हा अंधार जे नष्ट करतात, असा आलेला अंधार आपल्या जीवनात जे नष्ट करतात ते गुरु आहेत. ते आपल्या जीवनात प्रकाश पडतात. तमसोमा ज्योतिर्गमय. तम म्हणजे अंधार, तर त्या अंधाराच्या ठिकाणी ते प्रकाश नेतात. आणि असे हे गुरु आहेत ना, या गुरूंना आपण या आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांच्याविषयी त्यांना नमस्कार करतो. आपली संस्कृती घडवण्यासाठी मुख्य जर कोणाची भूमिका असेल तर ती कोणाची असते? गुरुची असते. मग आता गुरु म्हटलं की आपल्याला काय दिसतं? कोणीतरी अशा उच्च पदावर बसलेला किंवा वेगवेगळे असे वेश धारण केलेला, असं काही नसतं. मी सांगितले ना की नवीन सून आली आणि शेजारची जी एक बाई आहे तिच्या घरी जाऊन बसते, तेव्हा ती म्हणते तुझी सासू इतकी चांगली आहे ना, माझी तुझ्या सासू खूप मैत्री आहे, काय सांगू तुला, इतक्या खूप चांगल्या गुणांची तू. त्या मुलीच्या मनात सासूविषयी खूप प्रेम निर्माण होतं. हा गुरु आहे. हा गुरु आहे. प्रकाश पाडला, त्या प्रकाशाने त्या घरामध्ये शांतता प्रस्थापित होते. पण ती शांतता प्रस्थापित होत नाही आणि त्या ठिकाणी द्वंद्व सुरू होतं, भांडण सुरू होतात, त्याला अंधार म्हणायचं आपण. तर अशा या गुरूंची जी आपल्या जीवनात भूमिका आहे ना,
तर त्या भूमिकेवर अत्यंत कमी मिनिटांमध्ये आपण ओझळता प्रकाश असं पाडण्याचा प्रयत्न करू. तर या अशा गुरूंपैकी आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शक गुरु महत्वाचे 10-12 गुरुचे प्रकार आपण बघू. पहिला प्रकार मार्गदर्शक गुरु, दुसरा प्रकार पृच्छक गुरु, तिसरा प्रकार दोष विसर्जक गुरु, चौथा प्रकार चंदन गुरु, पाचवा प्रकार विचार गुरु, सहावा प्रकार अनुग्रह गुरु, सातवा प्रकार स्पर्श गुरु, आठवा प्रकार वात्सल्य गुरु, नववा प्रकार कूर्म गुरु, 10वा प्रकार चंद्र गुरु, 11वा प्रकार दर्पण गुरु, 12वा प्रकार क्रौंच गुरु आणि इत्यादी अजून पुष्कळ आहेत. तर अशा ह्या वेगवेगळ्या भूमिका असलेल्या गुरूंच्या मार्गदर्शनाने आपलं जीवन फुलत असतं, आपलं जीवन मोठं होत असतं. मी थोडक्यात व्याख्या सांगतो, फक्त जास्त विश्लेषण नाही करत. मार्गदर्शक गुरु पहिला, 12 गुरूंचे थोडं आपण लक्षात घेऊ. बस बघा, याच्यानंतर जेव्हा आपण भेटू तेव्हा एकमेकाशी चर्चा करा. मार्गदर्शक गुरु म्हणजे शिष्याच्या जीवनाला योग्य मार्गदर्शन करतो. योग्य मार्गदर्शन. समाजामध्ये कितीतरी लोक असे की योग्य गायडन्स करत नाही आणि म्हणून तो व्यक्ती हा दिशाहीन होतो. आणि दिशाहीन झालेला व्यक्ती कुठे जाऊन पडेल सांगता येत नाही. सुखाची व्याख्या सांगताना ज्यांचा धार्मिक अभ्यास नाही, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास नाही, ते फार वेगळ्या व्याख्या सांगतात. मला एक आमचाच अगदी म्हणजे आमचा भाऊचे समजा तो म्हणते की भाऊ आपली एक इच्छा फक्त राहिलेली आहे, कलिजाची डिश नाही खाल्ली म्हणे अजून. कलिजा बोकड्याचा कलिजा म्हणजे काळीज, स्वतंत्रची डिश नाही खाल्ली म्हणे, एवढी इच्छा राहिलेली. मग त्याला आपण काही सांगायला गेलं ना की तेच आपल्याला शिकवते. हे गुरु येतात असे वेगळे. म्हणून योग्य मार्गदर्शन करणारा गुरु त्याला काय म्हणायचं? मार्गदर्शक गुरु. थोडक्यात सांगतो. म्हणजे शिष्याचा जीव एकमेकात संपूर्णपणे एकरूप झालेला असेल तर खरे मार्गदर्शन शक्य बनते. म्हणजे योग्य मार्गदर्शन गुरु केव्हा करतात? शिष्य आणि गुरु यांची ऐक्यता पाहिजे. गुरु शिष्य ऐक्यता पाहिजे. गुरु शिष्य एक नसेल ना, ऐक्यता नसेल ना दोघांमध्ये, तर ते मार्गदर्शन आपल्याला मिळणार नाही. दुसरं आहे पृच्छक गुरु. म्हणजे यांची एक वेगळी भूमिका आहे. सामान्यरित्या शिष्य विचारतो आणि नंतर गुरु त्याला मार्गदर्शन करतो, याला पृच्छक गुरु म्हणतात. शिष्य विचारतो, प्रश्न विचारतो, गुरुजी मला अशी अडचण आली, मला सांगा नाही, याला पृच्छक गुरु म्हणतात. तिसरे गुरु आहे दोष विसर्जक गुरु. दोष विसर्जक. तर दोष विसर्जक गुरुजवळ शिष्य आत्मीय भावाने विनासंकोच स्वतःचे दोष सांगतो. विनासंकोच. त्याला पूर्ण खात्री असते की मी माझं अंतःकरण पूर्ण मोकळं केलं गुरुजवळ, तर हे मला याचा काही वाईट परिणाम होऊ देणार नाही. त्याच्यामुळे ते पूर्ण सांगतात. पूर्ण त्यांची काय असेल ना अत्यंत गुप्त गोष्ट ती त्या गुरुला ते सांगतात. म्हणून कारण त्याचा विश्वास आहे की माझ्यात काही दोष निर्माण झाले असतील तर ते दोष हे माझे गुरुजी काढून टाकतील. म्हणून दोष विसर्जक गुरु असा एक प्रकार, ही भूमिका आहे. त्यांची खात्री असते की गुरुला दोष सांगून देखील मी त्यांच्या नजरेतून उतरणार नाही. गमत कशी होते? सामान्य माणसात आपल्याला एखाद्याचा अवगुण माहीत झाला की आपल्या डोक्यातून उतरलं ते लगेच आपण काय म्हणतो, मला चांगलं वाटलं होतं, विचित्र आहे ते. लगेच बायको अशी शेजारी बसेल ती म्हणते मी याच्या करतात म्हणते तुम्ही कोणाच्या नादी लागू नका, जाऊ नका कोणी घरातच राहा, असं एकमेकाला सांगून त्याच्यापासून बाजूला करतात. पण त्याची खात्री असते की मी या गुरुजवळ माझं हृदय मोकळं केलं, माझ्यातले सगळे दोष सांगितलेत ना, तर मग ते माझे दोष त्यांच्या जवळच ठेवतील. तसेच गुरु माझ्या दोषांचा गैरफायदाही उठवणार नाही
अशी खात्री असते. नाहीतर ते गुरु त्याला काय म्हणतो, वीक पॉइंट हाती आला ब्लॅकमेलिंग करायचं आणि मग त्याला पिळायचं. नाही तर बघ, नाही तू तुमच्या घरी मी सांगितले तुम्हाला असं असं आणून दे असं करतो. पण याला खात्री असते की माझे दोष त्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या नजरेतून मी उतरणार नाही. नंतर 5वा गुरु विचार गुरु. आणि हे विचार गुरु मिळणं फारच दुष्कर आहे. विचार गुरु मिळणं अत्यंत दुष्कर म्हणजे अत्यंत कठीण आहे. शिष्यांच्या अंधकारमय जीवनात जो प्रकाश प्रदीप्त करतो, प्रगटवतो, प्रकाश पाडतो शिष्याच्या जीवनामध्ये, त्या गुरुला म्हटलेले विचार गुरु. कारण विचार दिल्यानंतर तो विचार घेऊन तो कुठेही गेला तर तो मागे पडत नाही. जुन्या काळामध्ये ज्या वेळेला आपलं गाव सोडून दूर अंतरावर व्यापाराला जायचं किंवा एखाद्या कामाला जायचं तर हातात दही देत होते. दही घालायचे हातामध्ये. निघताना दरवाजात गेला की दह्याची वाटी आणायची, त्याच्या हातावर दही द्यायचं, तो दही घ्यायचं. आताही देतात, पण देतात आणि मस्त लागतं ते. तो सांगतो मला आवडतं ते. म्हणते दही आणलं नाही तुम्ही आज. त्यांना माहित नाही दही कशा करता द्यायचं आणि याला माहित नाही दही कशा करता खायचं. असं त्याच्यामागे एक फार मोठं लॉजिक, फार एक मोठं प्रतीक आहे. त्या दही देण्यामाग असा हेतू असतो त्या घरच्या माणसाचा की आता जा, पण या दह्याप्रमाणे राहा, दुधाप्रमाणे नको, दह्याप्रमाणे राहा. दही काय करतं, एवढ्याशा दह्यामध्ये मनभर दही टाकलं तर त्याचं दूध नाही होत. काय होतं, त्याचं दहीच बनतं. दही किती इतकं, पण त्याच्यामध्ये एवढं मनभर दही टाकलं तरी त्याचं दहीच बनतं, दूध बनत नाही. मग दूध नको हो, कारण दुधामध्ये, मनभर दुधामध्ये कणभर दही टाकलं त्याचं काय बनतं. म्हणजे दुसऱ्या लोकांमध्ये जाऊन राहा, पण त्यांच्यासारखा होऊ नको, त्यांना तुझ्यासारखं कर, असं प्रतीक ते दह्याचं. हे लक्षात घ्यायचं. म्हणून हा विचार गुरु अत्यंत महत्वाचे. म्हणजे 6वा गुरु अनुग्रह गुरु. कोणता? अनुग्रह गुरु हा अत्यंत कृपाळू असतो, अत्यंत कृपाळू. मला स्वतःला त्याचा फार मोठा अनुभव आलेला आहे. मी आळंदीत राहतो, त्याला कारण अनुग्रह गुरु. मी तुम्हाला कधीतरी सांगितलं असेल सुद्धा. माझ्यावर अनुग्रह झाला आणि अनुग्रह झाल्यानंतर मी इथे आलो. हे मला किती दिवस माहित नव्हतं. एक कार्यक्रम मागे झाला सद्गुरु जोग महाराजांच्या शताब्दी महोत्सवाच्या वेळेला. त्यावेळेला माझे जे गुरुबंधू इथं माझ्याकडे मुक्कामी आले आणि त्यांनी मला प्रश्न विचारला, गुरुजी तुम्ही इथे आळंदीत कसे काय आले हो? मी म्हटलं माझा मुलगा इंजिनियर आहे इकडे, त्यालाही तकलीफ नको ना आम्हाला तकलीफ नको म्हणून जवळ येऊन बसलो इथे. मला भजन पूजन आवडतं, हेच आमचं कारण सगळीकडे. आताही तेच सांगतो, एवढं खोल जाऊन सांगण्यात काही अर्थ नसतो ना, तेच सांगतो. पण खरं कारण त्यांनी मला उलगडून दिले की नाही म्हणे हे चुकीचं आहे. नाही नाही, हे या कारणासाठी झालं नाही. मग त्यांना माहित होतं. म्हणे मोठे बा तुमच्या घरी आले होते? हो आले होते. म्हणे काय त्यावेळेस तुम्ही आठवा काय काय झालं होतं. मग आठवलं त्यावेळेस तर आम्ही आमच्या गळ्यामध्ये त्यांच्या हातून माळ घातली. त्यांनी आम्हाला रामकृष्ण मंत्र दिला आणि दर्शन घ्यायला गेलो त्यावेळेला मला असं आठवतं की त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. म्हणजे त्यांचा अनुग्रह इथे, त्याने अनुग्रह केला आणि त्या अनुग्रहामुळे काय झालं, आळंदीसारख्या ठिकाणी कल्पनेतही नव्हतं तरी या ठिकाणी राहायला आलो. हा माझा अनुभव आहे. तुमचा अनुभव वेगळा असेल. तुम्ही अनुग्रहानं आले का वेगळ्याच ग्रहानं आले, कारण ग्रह वेगवेगळे आहेत ना. कोणत्या ग्रहावर चढून कुठे जाईल म्हणून सांगता येत नाही. त्याच्यामुळं कोण कोणत्या ग्रहाने इथं आलं ते त्यांनी आपापलं बघावं. पण आलं इतकं लक्षात घ्यायचं. अनुग्रह म्हणजे अनुग्रहाने सांगितलं की तिथं जायचं आपल्याला, घर नाही राहायचं. तर असो गमतीचा भाग आहे. परंतु प्रत्येक जण कुठल्या तरी ग्रहाने येतो एवढं निश्चित, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे स्पर्श गुरु. अगदी त्यांच्याच सारखा, त्यांच्याच खालोखाल अनुग्रह गुरु आणि स्पर्श गुरु जवळजवळ सारखेच आहेत. स्पर्श गुरु परिसाप्रमाणे स्पर्श मात्रे शिष्याचं सोनं करून टाकतो.
आणि त्याचं मी एक मागं उदाहरण सांगितलं तुम्हाला. स्वामी रामकृष्ण परमहंस काली मातेच्या मंदिरात कलकत्त्याला बसलेले होते आणि त्यांच्याबद्दल स्वामी विवेकानंदांना माहीत झालं की अशा अशा प्रकारचे महात्मा तिथे आहेत आणि त्यांचं ठरलेलं होतं कोणी महात्मा आहे असं सांगितलं की सगळं काम सोडायचं आणि पळत पळत जायचं तिथं आणि त्यानं विचारायचं महाराज तुम्ही देव पाहिला का. पहिला प्रश्न होता स्वामी विवेकानंदांचा, महाराज तुम्ही देव पाहिला का. त्यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी अशा प्रकारचं जाऊन हा प्रश्न विचारला होता, मात्र त्यांना कोणी त्यांना पाहिजे असं उत्तर सडेतोडपणे दिलं नव्हतं. मात्र त्या दिवशी काली मातेच्या मंदिरात जाताना तिकडनं स्वामी रामकृष्ण परमहंसांनी पाहिलं आणि त्याने सांगितलं की या नारायणा मी तुमचीच वाट पाहत होतो. पहिलंच वाक्य म्हटलं अरे या नारायणा, नारायण त्यांचं नाव. तर म्हणजे त्यांना असं वाटलं की अरे तुमची वाट पाहत होतो. म्हणजे ते त्यांची वाट पाहत त्यांनी ओळखलं की हे विवेकानंद कोण आहे. आणि त्यांनी ज्यावेळेला स्पर्श केला त्यांच्या चरित्रामध्ये वाचा तुम्ही स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये त्यांनी जेव्हा त्यांना एक दिवस स्पर्श केला म्हणजे त्यांनी गुरुची परीक्षा घेणारही पाहिजे. गुरुच्या काळी कमी होते, आता भरपूर आहे गुरुची परीक्षा. गुरुची परीक्षा घेणारे भरपूर आहेत, गुरुचं ऐकणारे फार कमी आहे. पण गुरुची परीक्षा मात्र घेतात. उलट पालट बोलून तिरपं तारपं बोलून त्या गुरु लागल असं बोलून सगळं काही करून मोकळं होतात. असे भरपूर शिष्य आहेत. पण जुन्या काळात तसं नव्हतं. त्यांनी सुद्धा परीक्षा घेतली. त्यांनी नाणं ठेवलं होतं बेडशीट खाली पलंगावर. आणि जेव्हा स्वामी रामकृष्ण परमहंस तिथं आले त्यांनी सांगितलं ऐ काढ इथून ते, काढ इथून ते. त्यावेळेला तो एक शेवटचा त्यांच्या जीवनातला त्या संदर्भातला भाग झाला. त्यांनी ते नाणं काढलं, नंतर ते बसले आणि मग यांनी पूर्णपणे समर्पण केलं गुरुला, स्वामी रामकृष्ण परमहंसांना, आणि त्यांचे पाय धरले. त्यावेळेस त्यांच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला. ते लिहितात, स्वामी विवेकानंद लिहितात की त्यावेळेला माझ्या शरीरात एखादी वीज चमकते अशा प्रकारचं काहीतरी सर्रकन गेलं असं त्यांना जाणवलं. स्पर्श गुरु, लक्षात आलं? स्पर्श गुरु म्हणजे माझ्या मस्तकावर सुद्धा गुरुने हात ठेवला. पण त्यावेळेला असं काही झालं हे नाही सांगू शकत. परंतु एक आमची चर्चा झाली की आम्ही गैवरून आलो की आमच्या घरामध्ये माऊली ज्ञानेश्वर आले मोठेबाच्या रूपाने आमच्या घरामध्ये. कारण आळंदीचं अट्रॅक्शन बाहेरच्या व्यक्तींना भयानक असतं. आळंदीतल्या आळंदीत नेहमी नेहमी राहू अतिसामिप्यात अवाज्ञा हे का नाही. आपलं मुलगा आहे का नाही दुसऱ्याचं पटकन ऐकतं पण आपलं लवकर ऐकत नाही. ते अतिसामिप्यात अवाज्ञा असं असतं ते. मग तिथे आम्हाला वाटलं ते, परंतु मलाही खात्री वाटते की स्पर्श गुरु की बाबांचा मला स्पर्श झाला आणि त्या स्पर्शामुळे मी गीतेसारख्या अत्यंत कठीण ग्रंथाचे चिंतन करू शकतो. लक्षात घ्या, स्पर्श गुरु. नंतर 8वे वात्सल्य गुरु. या गुरुच्या सहवासाने त्याच्या सर्व शक्तींचा संचार होत नसला तरी शिष्याला अशा गुरुची मदत व उभारा मिळते. वात्सल्य गुरु म्हणजे तो गुरु, वात्सल्य गुरु आहे ना, हा शिष्याला आपल्या आईसारखा वाटतो, आपल्या वडिलांसारखा वाटतो. भेद नाही वाटत. वात्सल्य गुरु म्हणजे तो शिष्य त्या गुरुजवळ गेला ना की जसं आपल्या आई वडिलाशी वागतो ना तसाच तो त्या गुरुजीशी वागत असतो. गुरुजीच्या मागं लागल, गुरुजीला काय काय मागल, गुरुजी असं सतावून सोडल, असे सगळे प्रकार तो करतो. वात्सल्य गुरु जो जीवन विकासात अतिशय उपयोगी आहे त्याच्यासाठी उदाहरण आहे. म्हणजे वात्सल्य गुरु आहे ना, वात्सल्यानेच पोचणारे सुद्धा प्राणी आहेत. काही प्राणी असे वात्सल्याने पोचतात. नंतर 9वा गुरु आहे कूर्म गुरु. कूर्म गुरु, गुरुची कृपादृष्टी शिष्यांच्या विकासाला कारणीभूत. नुसतं बघितलं आणि म्हणून आपली एक समज आहे, महात्म्याच्या समोर जाऊन बसायचं, त्यांची आपल्यावर नजर पडली पाहिजे. भरपूर झालं, नुसती नजर पडली ना आपल्यावर तरी आपलं कल्याण होतं. याला काय म्हणतात? कूर्मगुरु. उदाहरण कूर्मगुरु का म्हटलं? कारण कासवीन तिच्या पिलांना तिच्या नजरेनेच पोचते. खाऊ घालत नाही ती काही, तिथं नेऊन तिला खाऊ नाही घालत, नुसत्या नजरेनं कासवीन. केवढं मोठं संशोधन आहे हे, विज्ञानाने नंतर काढलं, शोधून काढलं की नाही काही मला माहित नाही, परंतु
अध्यात्मशास्त्राने आधीच सांगितलंय की कासवी नुसती बघती, तिनं बिलाकडं पाहिलं की त्यांचं पोट भरून जात. ही काल्पनिक कथा नाही बरं का, ही प्रत्यक्ष आहे. नंतर 10वा गुरु आहे चंद्रगुरु. दूर राहूनही शिष्याच्या जीवनात शीतलता व शांतीचं साम्राज्य स्थापन करतो. जवळ नसतो तो, दूर असतो, पण तिथून तो आपल्या शिष्याच्या जीवनामध्ये शीतलता आणतो. त्याच्यानंतर त्याची कृपादृष्टी तिच्यावर असते, त्याच्यातून त्याला शांती मिळते. त्याच्या शिष्याला शांतीचं साम्राज्य त्याच्या जीवनात निर्माण होतं. आणि म्हणून ठराविक वेळेला गुरुपौर्णिमेला, आता सध्या आहे, आजच्या दिवशी आहे ना, जे गुरुला मानणारे लोक आहेत ती गुरुपर्यंत जातात, धावपळ करत गुरुपर्यंत जातात आणि गुरुला नमस्कार करतात, गुरुचं पूजन करतात. नंतर 11वे गुरु आहे दर्पण गुरु. दर्पण म्हणजे काय? आरसा. दर्पण म्हणजे आरसा. गुरु शिष्याला आत्मनिरीक्षण करायला लावतो. तुम्हाला एक आठवत असेल, मी माझं उदाहरण म्हणून देत नाही, परंतु तसं करणं आवश्यक आहे. कारण हे मला गुरुजीने दिलं, माझ्या गुरुजीने मला सांगितलं, असं मी तुम्हाला सांगतो. माझ्यावरचं नाही ते. चुकून बी डोक्यात असं आणू नका की आम्हाला मिसाळ गुरुजीने सांगितलं, असं नाही म्हणायचं. संथा देताना काय म्हणतो मी? संथा म्हणजे काय? गुरुमुखातून, जोरान सांगा, तसंच म्हणणे आणि स्वतः, याला म्हणतात दर्पण गुरु. हे मला माझ्या गुरुजींनी सांगितलेले बसल्या बसल्या की गुरुमुखातून ऐकायचं, तसंच म्हणायचं, तसंच म्हणायचं, त्याचं फरक नाही करायचं. आणि ते आपण ऐकायचं की जमलं का मला, म्हणजे आत्मनिरीक्षण करायला लावलं त्यांनी. आता ते कळतंय दर्पण गुरु. लक्षात, दर्पण गुरु शिष्याला आत्मनिरीक्षण करायला लावतो. दर्पणात पाहणे म्हणजे स्वतःला स्वतःची ओळख करून घेणे किंवा स्वतःला स्वतःच ओळखण्याचा प्रयत्न करणे, त्याला दर्पण गुरु म्हटलंय. दर्पणात पडणारे आपले प्रतिबिंब हे आपला खरा मित्र आहे. हे जर आपल्यावर नाराज असेल तर आपल्या जीवनातील शांती व स्वास्थ्य बिघडून जातं. म्हणून दुसरी गोष्ट अशी की विद्यार्थ्यामध्ये 3 श्रद्धा असाव्यात. एक श्रद्धा आहे गुरुश्रद्धा, दुसरी श्रद्धा आहे आत्मश्रद्धा, तिसरी श्रद्धा आहे ईश्वर श्रद्धा. आत्मश्रद्धा, गुरुश्रद्धा आणि ईश श्रद्धा ज्या विद्यार्थ्यात नाही, तो विद्यार्थी किती अति उच्च लेवलला गेला तरी तो एक दिवस जीवनामध्ये पडतो. आत्मश्रद्धा पाहिजे, स्वतःवर विश्वास पाहिजे. पुष्कळ असे की नाही ना, मला जमणारच नाही म्हणते, नाही जमणारच नाही म्हणते, तसंच ऐकत नाही. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला तुमच्या आजूबाजूला काही अशी दिसले असतील, ऐकतच नाही ते, नाही आपल्याला जमतच नाही, ते जमणारच नाही म्हणते. आत्मश्रद्धा नाही, गुरुश्रद्धा नाही. हे आपला काही कोणावर विश्वास नाही, आपण काही कोणाला गुरु मानत नाही, काहीच नाही. मी माझ्या सख्या बापाला मानत नाही, बाकीचं काय खरंय, काय गुरु कोण कुठं काय. गुरुश्रद्धा नाही. ईश श्रद्धा, ही इथले इथं असतं सगळं, काही ईश्वर नाही, देव नाही, काय नाही, कुठली श्रद्धा नाही. हा विद्यार्थी वर जीवनात जाऊ शकत नाही, आपण पाहतो. नाही पण असं अजिबात न मानणारा इतक्या उच्च पदावर करतो, तो पदावर करतोय. पण मी माझं एक उदाहरण सांगतो. माझा एक नातेवाईक आहे, मी त्या नातेवाईक नाव सांगत नाही कारण त्यांना वाईट वाटेल. तर ते बाहेर देशामध्ये गेले आणि आता ते कदाचित वारले असतील, मला माहित नाही. पण त्यांच्याबद्दल मला एक गोष्ट माहित झाली, ते त्यांच्या आईच्या मवतीला नव्हते, त्यांच्या वडिलांच्या मवतीला कधी नव्हते, येऊ शकले नाही तिथून, दुसऱ्या देशातून, अमेरिकेतून. आणि त्यांच्याबद्दल एक माहित झाली की त्यांना गोळी काढून द्यायला किंवा त्यांना घरातल्या घरात कोणी विचारत सुद्धा नाही आता, कारण तिथला संस्कार मुलांना दिला. इथला संस्कार वेगळा आहे. इथल्या संस्कारात हे सांगितलं जातं की सकाळी उठले की आपल्या आईवडिलांना नमस्कार करा. आपल्या जीवनातला प्रथम गुरु आई आहे, दुसरा गुरु वडील आहे, त्यांना नमस्कार करा उठल्या उठल्या. आता आपण काही सांगत नाही पोरांना, कारण आपणच करत नाही ना. पतीला परमेश्वर म्हणून नमस्कार करणे, हे काही आपलं कठल्या परमेश्वराला नमस्कार करायचं, हे विचार आले ना आता. बरं समजलं, पण किती वर्षापासून नाही केलं ना, इतकी लाज वाटते ना, कसं काय करावं आता. म्हणून मस्त मोकळेपणानं वर्षातून एकदा नमस्कार करतात. केव्हा? नाही, नवऱ्याला वट सावित्रीला नमस्कार, नाही. अहो, मी उपास केलाय, मला पूजेला जाणं आहे,
ते म्हणतो की नाश्ता करून दे मला, नाही तिकून आल्यानंतर थांबा तोपर्यंत. ही वट सावित्री पौर्णिमा आहे सध्याची. दुसरं आहे की वर्षातून एकदा, काय पाडवा सांगतो की संक्रांत महत्व, वर्षातून एकदा म्हणजे दसऱ्याला आपण पाया पडतो एकमेकांच्या, तर त्यावेळेला आपल्याला आपण वडिलाच्याही पाया पडतो ना. आणि पुष्कळ जणाला वाटतं की नको नको राहू दे, कारण कधी पायाच पडला नाही आणि त्यांनी पाया पडून घेतलं नाही. म्हणून हे संस्काराचा भाग आहे, आपल्या जीवनातून बाजूला गेले ते आपल्या जीवनात उभं राहिलं पाहिजे. नंतर 12वा गुरु आहे आपल्या जीवनातील शांती, स्वास्थ्य. जर दर्पण गुरु नसला तर निघून जाईल. आणि पुढे क्रौंच गुरु, क्रौंच नावाचा पक्षी आहे. स्मरण मात्रे करून शिष्याचे कल्याण साधू शकतो. स्मरण मात्र, क्रौंच स्मरणाने त्याच्या पिलांचं पोषण करतो. उदाहरण ध्यानात ठेवा. कुर्म नजरेने पोट भरतात, नजरेने. कासवीन आपल्या पिलाकडे असे पाहते, त्यांचं पोट भरून जातं. आणि क्रौंच नुसतं स्मरण करतो तो पोट भरतो. आणि असा एक गुरु आहे की जो काय करतो, नजरेने, नजरेने तो आपल्या शिष्यांचं कल्याण करतो, कल्याण साधून देतो. क्रौंच पक्षाची मादी 6 महिने दूर राहूनही स्वतःच्या अंड्यांचे पोषण करते. तसा हा गुरु देखील दूर असलेल्या परोक्ष शिष्यांचे स्मरण करून त्याच्या विकासात सहाय्यभूत बनू शकतो. अशा प्रकारे अनेक प्रकारचे गुरु आपल्या जीवनात येत असतात. त्यानंतर आपल्याला एक लक्षात घ्यायचं की एवढे गुरु आम्ही करायचे का? करायचे का म्हणजे आपण करतोच, आपण करतोच, फक्त आपण मान्य करत नाही. आपण पुष्कळांचं ऐकतो ना, म्हणजे गुरुच केला त्याला आपण. परंतु मुद्दा म्हणून जर आपण हे जर केलं तर किती चांगलं होईल आपल्या जीवनामध्ये. म्हणून तो करण्याचा आपण प्रयत्न करूया. दुसरी गोष्ट अशी की याचा प्रूफ म्हणून, एक पुरावा म्हणून आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये, आपल्या संस्कृतीतल्या या सगळ्या तत्वज्ञानामध्ये भगवान दत्तात्रयाचं उदाहरण सगळ्याला माहित की त्याने 24 गुरु केले. 24. मी नावं फक्त सांगतो. 1 पृथ्वी, 2 वायू, 3 आकाश, 4 पाणी, 5 अग्नी, 6 चंद्र, 7 सूर्य, 8 कपोत, 9 अजगर, 10 समुद्र, 11 पतंग. म्हणजे पतंग म्हणजे काय? फुलपाखरू. 12 मधमाशी, 13वा हत्ती, 14 भ्रमर म्हणजे भुंगा, 15वा मृग म्हणजे हरिण, मत्स्य म्हणजे मासा पाण्यातला, पिंगळा एक पक्षी आहे, टिटवी हा एक पक्षी आहे, बालक लहान मुलं त्यांना तिने गुरु केलं, कंकण, कंकण त्यालाही गुरु केलं, शरकर्ता, नंतर सर्प, कोळी आणि 24वा पेशकार. यात शरकर्ता, कंकण म्हणजे बांगडी, शरकर्ता म्हणजे सुतार काम करणारा व्यक्ती. नंतर पेशकार, पेशकार म्हणजे माशी उडणारी, आणि कोळी म्हणजे कातीन. या सगळ्याला त्यांनी गुरु केलं. मग आम्हाला एवढे गुरु आपल्या अवतीभोवती असतात, तेवढे मुद्दाम जाऊन करायचे नाही, ते आपोआप होत असतात. तसा ज्ञानाचा सूर्य, प्रेमाचा महासागर आणि शांतीचा हिमाचल अशा गुरुचे या दिवशी पूजन करायचं असतं. आता शेवटचे एक 2-3 ओळी ध्यानात ठेवा. गुरुपूजन म्हणजे सत्याचं पूजन. सत्य वागायचं जीवनात. जितकं कमी सत्य, जितकं असत्य कमी करता येईल तितकं कमी करायचं, सत्य आणायचं. मग आपल्या अवतीभोवती जो समाज असतो, त्या समाजात खोट्याला जास्त महत्व आहे, म्हणून आपणही खोटं बोलायला लागतो. नाही म्हणतो आपण, म्हणतो नाही हो जमत नाही, तसं फार कठीण काम आहे, हे खोटं बोलावंच लागतं, आमचा धंदाच असा आहे, आमचा धंदाच असा आहे म्हणते, खोटं बोलावंच लागतं. बोला बाबा, कल्याण हो तुमचं. असं करते ते. नंतर गुरुपूजन म्हणजे ज्ञानाचं पूजन. पहिलं काय? गुरुपूजन म्हणजे सत्याचं पूजन, गुरुपूजन म्हणजे ज्ञानाचं पूजन, गुरुपूजन म्हणजे अनुभवांचं पूजन. गुरूंचे अनुभव जे आहेत ना, त्या अनुभवाचं पूजन म्हणजे गुरुपूजन आहे. परंतु ह्या काळात असं सद्गुरू मिळालं नाही तर काय करायचं, हे का नाही? प्रॉब्लेम येतो ना. या काळामध्ये असा गुरु मिळणं कठीण आहे. मग काय करायचं? मग त्याच्यावर उत्तर एकच दिलंय की कृष्णं वंदे जगद्गुरू. भगवान कृष्णाला गुरु बनवून त्याने दाखवलेल्या जीवन पंथावरून चालणे हे श्रेयस्कर आहे. म्हणून कोणत्याही हालतमध्ये तुम्ही सगळे परत ध्यानात ठेवा, भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं, तुम्ही भगवान श्रीकृष्णाला गुरु केलेलं आहे.
फक्त त्यांनी काय सांगितलं ते आपल्या डोक्यामध्ये बसून घेण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करायचा आहे. आणि त्यांनी कशातून सांगितलं सगळं? श्रीमद भगवद्गीतेतून. आणि ही श्रीमद भगवद्गीता तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनात फार मोठा प्रकाश पाडणार आहे, आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाणारी आहे, सहज घेऊन जाणारी आहे. त्याच्याबद्दल बाऊ करायचं नाही. पुष्कळ जण श्रीमद भगवद्गीता कधी वाचायची असं विचारलं ते सांगतं की म्हातारपणी वाचत असते. मला माझ्याकडे हे जे बारीक बारीक मुलं येतात ना, त्याने समजत नाही, ते त्यांना मोबाईल जितका समजतो ना तितकं हे समजत नाही गीता, पण तरी पण ते येतात, संत घेतात, मजेशीर आहे की नाही. तर हळूहळू ते सगळं करतील. भाग्यशाली आहेत तितके लहानपणी ते संता घेत आहेत. आणि तुम्ही तरुण जे तुम्ही सुद्धा भाग्यशाली की तुमच्या तारुण्यात मला मिळालंय कमीत कमी. आणि ज्यांचं वय होऊन गेलं ते म्हणते आता वाचता येत नाही, दिसत मी नाही चांगलं, आता होणार नाही. म्हणून या आता जागरूक व्हायचं आणि श्रीमद भगवद्गीतेच्या मार्गाने आपल्याला जायचं. हीच खरी कृतज्ञतापूर्वक नमस्काराची बाजू आपल्याला माऊली ज्ञानेश्वरांना सांगता येईल. सांगण्यासारखी आहे की माऊली ज्ञानेश्वर आम्हाला श्रीमद भगवद्गीता ज्ञानेश्वरी समजून घेण्याची ताकद द्या. तुकोबांना आपण हे मागू शकतो की आजच्या दिवशी तुम्ही आमचे जगद्गुरु आहात, गाथा आम्हाला समजेल अशा प्रकारची आम्हाला आमच्या बुद्धीमध्ये ताकद भरा. आणि पूजनीय मी दादांना नमस्कार करत असतो, कारण मी अनेक वर्षापासून त्यांच्या समोर बसलो, त्यांचे प्रवचन ऐकले आणि त्यांच्याशिवाय माझ्या जीवनात काही नाही. म्हणून आजच्या दिवशी मी त्यांनाही नमस्कार करतो, कारण हे सगळं ज्ञान त्यांच्यापासून माझ्यापर्यंत आलं. आणि हे संत तर आपल्या पाठीचा कणा आहे. संत नाही म्हणजे आपलं शरीरच नाही असं समजायचं. तर हा एक संदेश आपण याच्यामधला लक्षात घ्यायचा आहे. आणि शेवटी एक श्लोक म्हणायचा आहे, तसे 3 म्हटलेच चालते प्रार्थना म्हणून. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. कुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव